तर पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज आहेत। मोदींच्या शपथविधीची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे। मात्र आजवर बहुमताचं सरकार चालवण्याचा अनुभव असणाऱ्या नरेंद्र मोदींना यंदाच्या वेळी बहुमताचा आकडा न गाठता आल्यामुळे आघाडीचं सरकार चालवावं लागणार आहे आणि हेच सरकार चालवताना त्यांची अनेक मुद्द्यांवर कसोटी लागणार असल्याचं दिसतंय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। मोदींची सत्तेची हॅट्रिक नसणार सहज सोपी। एनडीए मित्रपक्षांमुळेच कामकाजात अडथळे। सेना दलाची अग्निवीर योजना ठरणार अग्निपरीक्षा। समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, एनआरसी ही घेणार परीक्षा। लोकसभा अध्यक्षपदाचा मुद्दाही ठरणार वादाचा। तेलुगू देसम जेडीयू सारख्या पक्षांचा पाठिंबा देणार त्रास। 2014च्या नंतर 2019 मध्ये वाढलेल्या भाजपच्या जागा यंदाच्या वर्षी चांगल्याच घटल्या। 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागांवरती समाधान मानावं लागलं। ज्या उत्तर प्रदेशसह उत्तर भारतानं आजवर भाजपला कौल दिला, त्याच उत्तर भारतामध्ये भाजपला मोठा फटका बसलाय। या मागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्रानं आणलेली अग्निवीर योजना। सेना दलात प्राणपणाला लावणाऱ्या जवानांचा कार्यकाळ अवघ्या 4 वर्षांवरती आणणाऱ्या आणि त्यांना लष्करी सेवेचे पूर्वीचे फायदे नाकारणारी ही नवी योजना वादाचा विषय ठरली। आता तीच योजना एनडीए मधल्या मित्रपक्षांमुळे भाजपसाठी अग्निपरीक्षेचं कारण ठरण्याची शक्यता आहे। देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा एनडीए सत्तेत येते आणि त्याच वेळी एनडीए मधल्या घटक पक्षांच्या भूमिकेमुळे काही मुद्द्यांवर यंदाचं एनडीए आघाडीचं सरकार भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकेल। अग्निवीर योजना को लेकर के मतदाताओं के एक हिस्से में नाराजगी रही है। हमारी पार्टी चाहती है कि विस्तार से उन कमियों खामियों को दूर किया जाए जिसको लेकर के जनता ने सवाल उठाए। यूसीसी पर भी क्या यूनिफॉर्म सिविल कोड पर पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते विधि आयोग के अध्यक्ष श्री चौहान को मुख्यमंत्री चिट्ठी लिख चुके हैं। केवळ अग्निवीरच नाही तर भाजपचे वैचारिक जिव्हाळ्याचे काही मुद्दे आहेत जे आताच्या मित्रपक्षांमुळे साईड ट्रॅकवरती ठेवावे लागतील। अग्निवीर योजना, समान नागरी कायदा, एनआरसी, एक देश एक निवडणूक, कृषी कायदे हे मुद्दे सुद्धा भाजपसाठी अडथळ्यांचे विषय ठरणार आहेत। तसेच लोकसभा अध्यक्षपदाचा मुद्दा सुद्धा वादाचा ठरतोय। लोकसभा अध्यक्षपद का महत्त्वाचं? सभागृहात संख्याबळाचा निर्णय घेताना अध्यक्षपद महत्त्वाचं ठरतं। पक्षांतर केलेले, पक्षादेश डावललेले सदस्य पात्र अपात्र ठरवताना अध्यक्षांच्या हाती अधिकार असतात। एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याला चर्चेला घेताना, मतदानाला घेताना अध्यक्षांकडे निर्णयाधिकार असतो। महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचा अध्यक्ष असल्याचा फायदा महायुतीला, तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला। एखाद्या पक्षाची सत्ता बहुमतात नसते, आघाडी युतीची असते, तेव्हाही अध्यक्षपद महत्त्वाचं। सध्या तेलुगू देसमकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे। भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांना 2 मित्रपक्षांशी जोडून घ्यावं लागतंय। एक म्हणजे टीडीपी, दुसरे म्हणजे जेडीयू। मात्र चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीचा भाजपशी भूतकाळ चांगला नाहीये। 13 मार्च 1998चा दिवस न विसरावा असा, ज्या दिवशी अवघ्या एका मतानं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं। भाजपसोबतच्या युतीतून लोकसभेचे अध्यक्ष झालेले तेलुगू देशमचे बालयोगी यांनी निर्णय दिला। त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री झालेले काँग्रेसचे खासदार गिरधर गोमांग यांना विवेकाच्या आधारे मत देण्याचा निर्णय घेण्यास सांगितलं। त्यांनी मत दिलं आणि वाजपेयी सरकार पडलं। तर नायडूंच्या मागण्या कधीही संपत नसल्याचं भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनही सांगायचे। यंदाही मंत्रिपदांसह टीडीपीनं लोकसभेच्या अध्यक्षपदाची मागणी केली आहे। आता त्याच टीडीपीला सोबत घेऊन मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतायत। आजवर नेहमी सत्तेच्या परिघात उड्या घेत सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होणारे नितीश कुमार हे चिवड वृत्तीचे। अनेकदा सत्तेत असतानाही ते सरकार पाडून नितीश कुमार दुसऱ्या सरकारमध्ये सत्तेत राहिलेले दिसतात। सध्याच्या देशातील लोकसभा निवडणुकामुळे जेडीयूची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। तिचाच फायदा घेत तेही अडवणूक करू शकतात। मुळात त्यांची महत्त्वाकांक्षा ही सर्वोच्च पदाची, त्यामुळे त्यांनी जरी मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची ही नम्रता कायमच राहील असं नाही। जे बदलतात तेच नितीश बाबू असतात। सध्याच्या देशातील लोकसभा निकालांमुळे जेडीयूची सुद्धा बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। तिचाच फायदा घेत नितीश बाबू सुद्धा अडवणूक करू शकतात।
मुळात त्यांची महत्वाकांक्षा ही सर्वोच्च पदाची, त्यामुळे त्यांनी जरी मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची ही नम्रता कायम राहीलच असं नाही। जे बदलतात तेच नितीश बाबू असतात नव्हे, राजकारणाचा नियमच हा आहे, परिवर्तन, तेही जिथं आपला फायदा तिथंच वायदा, अर्थात तो वायदा पुन्हा पुढच्या फायद्यासाठी कधीही तोडता येईल असाच। त्यामुळे सत्तेच्या मॅजिक फिगरपेक्षा कमी अशा 240 जागा मिळवणाऱ्या भाजपसाठी आताचं सरकार हे हॅट्रिकचं असलं तरी कारभार आपल्या मनाप्रमाणे करणं तेवढं सहज सोपं नसेल। शिवाजी काळे, ज्ञानेश्वर चौतमलसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज।